हिमायतनगर में एक किसान परमेश्वर जाधव ने प्रशासन के अधिकारियों के गलत काम के कारण अपनी जीवन यात्रा समाप्त कर ली थी, जिसके बाद किसान के परिवारों ने इसकी शिकायत की और जानबूझकर गलत काम करने वाले पटवारी दत्तात्रेय शाहरुव पुणेकर व मंडल अधिकारी राठौड़ का सार्वजनिक रूप से बुधवार 3 तारीख को सम्मानित करने की एक आमंत्रित पत्रिका छपवाई थी। साथ ही इस कार्यक्रम की पत्रिका उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजीत पवार को ईमेल कर पटवारी के सत्कार कार्यक्रम को उपस्थित होने का निमंत्रण भी भेजा था। दौरान आज हिमायतनगर के तहसीलदार गायकवाड़ ने वरिष्ठ अधिकारियों के आदेश अनुसार फर्जी तरीके से जमीन दूसरे के नाम करने वाले पटवारी दत्तात्रेय शाहूराव पुणेकर को निलंबित करने की कार्यवाही प्रस्तावित की गई है। इसलिए आपके किए हुए आयोजित सत्कार कार्यक्रम रद्द कर आंदोलन वापस लेकर प्रशासन को सहयोग करें, ऐसी अपील की। उससे हिमायतनगर में बुधवार को होने वाले सत्कार कार्यक्रम को पीड़ित किसान के परिवार ने कुछ दिनों के लिए पोस्टपोन कर दिया है। अगर प्रशासन दिए हुए वादे के अनुसार हमारी मांग पूरी कर इलीगल काम करने वाले उस पटवारी मंडल अधिकारी को सेवा से परमानेंट निकाल कर FIR नहीं करेंगे तो हम इस आंदोलन को पुनः आयोजन कर बैंड बाजे के साथ उनका सत्कार कार्यक्रम करेंगे और इसके लिए सभी को आमंत्रित करेंगे। ऐसी जानकारी पीड़ित किसान के सदस्य ने मीडिया को दी है। हिमायतनगर जिला नांदेड़ से M अनिल कुमार की रिपोर्ट। ते ज्याने चुकीचा फेरफार केला त्या तलाट्याच्या विरोधात तुमचं आंदोलन होतं, तर ते आंदोलन आज झालं नाही, कशामुळे आणि काय त्याचं कारण? आज दिनांक 3 जानेवारी रोजी ज्या तलाट्याने आमच्या शेताचा चुकीचा फेरफार नोंदविला होता तो फेरफार माननीय उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडून दिनांक 28/11/2023 रोजी रद्द करण्यात आला। जो चुकीचा फेरफार नोंदविला होता, ज्या तलाट्याने नोंदविला होता, ज्या तलाट्याच्या चुकीमुळे बेकायदेशीरपणामुळे आमच्या भावाने आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या भावाचे आज लेकरं उघड्यावर आलेले आहेत, तर त्यांच्याकडून म्हणजे आमच्या भावांच्या मुलाकडून आणि वहिनीकडून त्यांचा आम्ही भव्य दिव्य सत्कार बसस्टँड हिमायतनगर येथे बॅनर लावून करणार होतो। परंतु सत्कार मूर्ती म्हणून जे उपस्थित राहणार होते ते तलाठी आज त्यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलाही फोन उचलला नाही। आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन सुद्धा त्यांना येण्याची विनंती केली, तरी त्यांनी त्याच्या ऑफिसला उपस्थित नव्हते। आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे सुद्धा जाऊन त्यांना उपस्थित राहण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि जो तलाठी आहे तो तलाठी उपस्थित असेल तर ते आम्ही त्याला बोलवून सत्कार करणार होतो, परंतु सत्कार मूर्ती म्हणून जे तलाठी होते, संबंधित तलाठी हे उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करण्यास म्हणजे करू शकलो नाही। तसेच तहसीलदार साहेब यांनी आम्हाला हे कार्यक्रम करण्यासाठी म्हणजे करू नये यासाठी आम्हाला त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत हे असे आम्हाला लेखी पत्र दिले आणि लवकरच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आम्हाला आश्वासन दिले। तरी आपण आजचे जे उपोषण होते ते मागे घ्यावे। याच्यामध्ये तहसीलदार साहेब यांनी नमूद केलेलं आहे की SD पुणेकर यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे, तरी आपण आपले नियोजित सत्कार समारंभ तुर्तास मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे हे असे आम्हाला पत्रक काढून कळविले। त्यामुळे आज रोजी होणाऱ्या उपोषण आम्ही तुर्तास मागे घेत आहोत आणि संबंधित तलाठी सत्कार मूर्ती यांचा आम्ही परत एक वेळेस त्यांची तारीख घेऊन त्यांचा वेळ घेऊन आम्ही सत्कार हा करणारच आहोत। बसस्टँड हिमायतनगर येथे आम्ही बॅनर लावून भव्य दिव्य सत्कार आम्ही आमच्या परिवारातर्फे करणार आहोत आणि ते तारीख आम्ही लवकरच वरिष्ठांशी भेटून आणि जो संबंधित सत्कार मूर्ती आहे आणि मंडळाधिकारी आहेत त्या दोघांची तारीख घेऊन आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत। बरं, कलेक्टर साहेबांना भेटले, त्यांनी पुढील कार्यवाहीबाबत काय सांगितलं तुम्हाला? कलेक्टर साहेबांना भेटल्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जो संबंधित तलाठी आहे ज्याने हा फेरफार मंजूर केला होता, बेकायदेशीर फेरफार, त्याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुद्धा सुरू केली। कलेक्टर साहेबांच्या आदेशाने त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि ही चौकशी लवकरच संपुष्टात येऊन त्याच्यावर सेवेतून त्यांना बंडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आम्ही मागणी केलेली आहे साहेबांकडे। माननीय तहसीलदार साहेब यांनी आम्हाला लेखी पत्रक काढले आणि कळविले की तुमचे जे आजचे सत्कार समारंभाचा जो कार्यक्रम होता आमचा नियोजित तो रद्द करावा, रद्द न करता तुर्तास मागे घ्यावा, जोपर्यंत त्याच्यावर तोपर्यंत आम्ही कारवाई करू।
आमची मागणी आहे की त्या जो संबंधित तलाठी आहे त्याला सेवेतून बंडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे जोपर्यंत दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे मागे हटणार नाही आणि आमचं जे आंदोलन आहे आम्ही चालू ठेवू. आणि जो सत्काराचा कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम आम्ही हा रद्द केलेला नसून हा पुढे ढकललेला आहे. आम्ही नवीन तारीख घेऊन हा कार्यक्रम आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम करणार आहोत आणि काही प्रतिष्ठित लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आता पुढच्या तारीख घेऊन त्याच्यामध्ये आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत.